सोलापूर शहरातील फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नागेश शिवलिंग कोरे याला पुढील 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले। पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी ही कठोर कारवाई करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा स्पष्ट इशारा दिलाय। भेत्रे वस्ती कुमठानाका परिसरातील रहिवासी असलेल्या नागेश कोरे याच्यावर दंगा, मारामारी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच खुल्या प्लॉट आणि घर बांधकामाची खोटी कागदपत्र तयार करून नागरिकांची फसवणूक केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। नागेश कोरे याच्या विरुद्ध 2017, 2021 आणि 2025 या कालावधीत अनेक गुन्हे दाखल आहेत। वाढत्या गुन्हेगारी हालचालींमुळे MIDC पोलीस ठाण्याकडून त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता। या प्रस्तावाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी नागेश कोरे याला पुढील 2 वर्षांसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केलेत। या कारवाईमुळे परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असल्याचा संदेश दिला जात आहे।